नमस्कार मंडळी, भारतीय गृहिणी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा गुळांबा. खाण्यासाठी अगदी पौष्टिक असतो, कारण तो गुळापासून बनवलेला असतो. काही लोक साखरेपासूनही गुळांबा करतात, पण तो खायला एवढा पौष्टिक नसतो. त्यामुळे सहसा गुळांबा करताना किंवा मी जी पद्धत वापरते किंवा मी गुळच सहसा ॲड करते गुळांबा करताना, कारण तो खायलाही छान लागतो. चला तर मग आपण कृती बघूया. त्यासाठी मी 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याआधी मी पाण्यात भिजत घातलेल्या आणि त्या मग मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या. त्याचा चीक जरा 1 तासभर पाण्यात भिजत घातलेल्या, त्याचा जो चीक असतो तो पाण्यात खाली लागतो मग. आणि त्या मग कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि त्याची साल व्यवस्थित अशी काढली, म्हणजे आपण जशी बटाट्याची साल काढतो तशी त्या कैऱ्यांची सगळी साल काढली. आणि आता ते खिसून घेणार आहे. चला तर सुरुवात करूया. एका कैरीला फिनिश करूया खिसून. बघा, अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या खिसून घेतल्या. उन्हाळ्यात तर जेवण जात नाही, त्यामुळे एकदा भरणी भरून गुळांबा करून ठेवला की तो सहसा वर्षभर टिकतो. पण माझं काय होतं, माझा तर गुळांबा उन्हाळ्यातच संपतो. आमच्यात गुळांबा खूप आवडतो, त्यामुळं तो राहतच नाही. बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. बघा, एवढा त्या कैऱ्यांचा किस पडला. तुम्हाला जर कैऱ्या जास्त मिळाल्या किंवा जास्त असल्या तरी चालतील. आणि त्या कैऱ्यांचं सगळं पाणी पिळून घ्यायचं. जे कैरीला पाणी सुटतं ते अशा पद्धतीनं हाताच्या साहाय्याने सगळं पाणी पिळून घ्यायचं. अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, नाहीतर गुळांबा आंबट होतो. म्हणजे काय वेळेस काय होतं, कैरी खूप आंबट असते आणि जर आपण ते पाणी पिळून घेतलं नाही तर पाकही लवकर येत नाही, म्हणजे गुळांबा पण लवकर तयार होत नाही पाण्यामुळं. हे पाणी प्लस गुळाचं पाणी, त्यामुळं खूप उशीर लागतो गुळांबा तयार व्हायला. आता आपण चाळणीनं ते पाणी गाळून घेऊया. गाळून कशासाठी, राहिलेल्या पाण्याचं पन्हं तयार करता येतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या किसापासून गुळांबाही तयार होतो छान. म्हणजे थोडक्यात काय तर कैरीचा नक्कीच वाया जातो न राहिलेलं पाणी. त्याच्यापासून पण छान मस्तपैकी मुलांना दिलं करून की मुलं अगदी खुश होतात. बघा, आणि ह्याच्यापासून पण कसं करायचं, 2 चमचे हा रस घेतला की त्याच्यात थोडीशी साखर टाकायची आणि पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, तरीही ते छान लागतं. आता आपण चला मेन कृती बघूया. आता आपण तो किसलेला म्हणजे पिळून घेतलेला किस एका बाऊलमध्ये ठेवणार आहोत. तो बाऊलमध्ये कशासाठी, तर जेवढा आपला किस तेवढाच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. त्यामुळं आता आपण तो खिसून न घेता मी काय केलं, छान कॅरी बॅग, व्यवस्थित स्वच्छ कॅरी बॅग बघितली, त्यात गूळ घातला आणि वरवंट्याच्या साहाय्याने तो सगळा गूळ टेचून घेतला. म्हणजे खिसायला खूप वेळ लागतो आणि उन्हाळ्यात तर काय होतं, गूळ अगदी असा कधी कडक झालेला असतो, मग तो खिसतही नाही लवकर. त्यामुळं मी व्यवस्थित असा सगळा वरवंट्याच्या साहाय्याने तो गूळ फोडून घेतला. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित गूळ फुटला. आणि आता तो मी पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा, सगळा गूळ काढून घेतला आणि म्हणजे हाही गूळ मोजून घ्यायचा आहे आपल्याला, अंदाजे काही करायचं नाही, नाहीतर गुळांबा खूप आंबट झाला तरी खाऊ वाटत नाही आणि खूप गोड झाला तरी खाऊ वाटत नाही. तर बघा, आता हा पूर्ण बाऊल भरून, म्हणजे बाऊलला थोडंसं कमी आंब्याचा किस आहे कैरीचा, तर आपण गूळही त्याच प्रमाणात घेणार आहोत. आता आपण काय करूया, गॅसवर कढई मांडूया गरम करण्यासाठी. आणि कढई गरम झाली की हाय फ्लेमवरच तो आंब्याचा किस म्हणजे कैरीचा किस त्याच्यात टाकूया आणि त्याच भांड्यामध्ये गूळ काढून घेऊया. म्हणजे आपल्याला अंदाज कळेल, जेवढा किस तेवढा गूळ, अजिबात गुळ आंबा बिघडत नाही. आता तो गूळही मी लगेच त्यामध्ये ॲड केला. तो कैरीचा किस आपल्याला परतून वगैरे अजिबात घ्यायचा नाही. आता थोडंसं गरम झालं की आपण ते एकसारखं व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने सगळं एकजीव करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत. आणि एकदा का गूळ वितळायला सुरुवात झाली की कैरीचा व्यवस्थित पाक तयार होतो आणि त्या गुळाच्या पाण्यातच ती कैरीचा खिस छान असा शिजून निघतो आणि गुळांबाही छान होतो आणि टिकतोही जास्त दिवस. बघा, तुम्हाला मी दाखवते. आधी आपण तो सगळा गूळ व्यवस्थित एकसारखा हलवून घेऊया. अजून आपला गूळ मेल्ट होण्यास सुरुवात झालेली नाही आहे.
हळूहळू हळूहळू तो गूळ मेल्ट होण्यास सुरुवात होईल. बघा मी तुम्हाला दाखवते. बघा गुळाला कसं गूळ मेल्ट झाल्यामुळे कसं गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेलं आहे. आता पुन्हा आपण एकसारखं व्यवस्थित असं उलटण्याच्या साहाय्याने हलवून घेऊया. गुळांबा करताना सहसा जरा लक्षच द्यायचं. जरी लक्ष थोडं जरी इकडं तिकडं गेलं तर तो गुळांबा करपतो आणि सगळ्या गुळांब्याला करपट असा वास लागतो. बघा सगळा गूळ मेल्ट झाल्यानंतर किती पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यात त्या गुळाच्या पाकातच सगळी ती कैरी शिजून निघते. त्यामुळं तो खूप छान लागतो, असा करकर करत नाही. आता आपण काही गूळ न वितळल्यामुळे व्यवस्थित एकसारखं असं उलटण्याच्या साहाय्याने हलवणार आहोत. बघा समजा मुलांना कधी टिफिनला भाजी झालेली नसेल किंवा मुलांना तर खूप आवडतो, माझ्या मुलीला तर खूप आवडतो गुळांबा. मग मी काय करते, सकाळचा टिफिनला देते तिला तो, म्हणजे चपाती फिनिशच किंवा चपातीच्या रोल करून दिला ना चपातीला लावून जामसारखा, तरी मुली आवडीनं खातात. तुम्ही ही नक्की ट्राय करा. बघा आता आपण तो गुळांबा आपला तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. मगाशी किती गुळाचं पाणी होतं, आता तो सगळ्या गुळाचं पाणी आटण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कढई गरम असल्यामुळे एकसारखं हलवून घेऊया, नाहीतर कढई गरम असल्यामुळे तो पुन्हा आपला कढईला चिकटतो. बघा व्यवस्थित असा गुळांबा आपला तयार झालेला आहे. आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. चवीलाही खूप छान लागतो. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसा झालेला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी